ही बातमी आपण बघतोय। मराठी सक्ती विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीच्या विरोधात आता हायकोर्टात धाव घेतली आहे। या प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। 12 ऑगस्ट 2026 च्या सुधारित मोटार परिवहन कायद्यानुसार चालकाला व्यावहारिक मराठी येत नसल्यास पहिल्यांदा 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। त्यानंतर देखील व्यावहारिक मराठी शिकला नाही तर त्याचा बॅच 3 महिन्यांकरता निलंबित करण्यात येईल। व्यावहारिक मराठी भाषा शिकण्याकरता 4 महिन्यांची मुदत देण्यात आलेली नाही, अशी माहिती परिवहन मंत्रालयाने दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांनी कोर्टात धाव घेतलेली आहे। मराठी सक्तीच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे। आता या याचिकेवर लवकरच सुनावणी हायकोर्टात सुरू होणार आहे। आमची मराठी अस्मिता आहे, मराठी राजभाषा आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा या मराठीला दिलेला आहे आणि कोणी जर अशा पद्धतीनं चुकीचं मेसेज हा समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी। राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहिती सुद्धा माननीय न्यायालयाला देऊ आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ। एक महत्त्वाची बातमी बघूया। रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम वाहतुकीवर दिसू लागलेला आहे। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलेला आहे। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत। रेल्वे स्थानक, मॉल्स आणि मुख्य मार्गांवर भाडी घेण्यास अनेक ठिकाणी चालक नकार देत आहेत। विशेष करून कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला आणि अंधेरी परिसरामध्ये याचे परिणाम जास्त दिसत आहेत। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅट निलंबनाच्या कारवाईची त्यांना भीती आहे। कारवाईच्या भीतीने चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची स्थिती आहे। प्रवाशांना दुसऱ्या भागात जाण्याकरता रिक्षा चालकांकडून चक्क नकार दिला जातोय। बघायला गेलं तर रिक्षा चालक घाबरलेत आणि आता अशी गोष्ट एक नजरेत येते की आपले स्थानिक जे रिक्षावाले आहेत ते रिक्षावाले घाबरत आहेत। ते एका गोष्टीसाठी घाबरत आहेत की आता उत्तर भारतीय जे आहेत यांची दादागिरी वाढली आहे। ते रिक्षा डायरेक्ट रिक्षाच्या काचा फोडतात, रिक्षाला नुकसान देत आहेत। रिक्षावाल्यांचं म्हणणं असं आहे की दिवसाला आम्ही एवढी मेहनत करून जे काय 800,000 रुपये कमवतो, पण त्याच्यामध्ये जर आमच्या रिक्षाची काही इजा झाली, जर का नुकसान झालं तर त्याचे पैसे आम्ही कुठून आणायचे? लायसन कॅन्सल करणार या काही तुमच्यावर कारवाई होणार आहे असं पण नाही आहे। पण तुम्ही आडमुठेपणा घेऊन गाड्या बंद करणे, रिक्षा जो रस्त्यावर आहे त्यांना तोडफोड करणे, ह्या जर गोष्टी तुम्ही ह्या दादागिरीच्या करत असाल तर ह्या महाराष्ट्रात मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही। सर्वात मोठी चूक आहे, कारण का कधी कधी स्त्रिया असतात त्यांना शॉर्ट जागे म्हणजे छोट्या जागेत जायचं छोट्या अंतरावर, तर हे रिक्षावाले भाडं नाकारतात। ती सर्वात मोठी चूक आहे आणि सरकारने त्यांच्यावर ह्या गोष्टीसाठी कडक कायद्यात कारवाई करावी।